स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मला काही जणांचे कमेंट येत होते की नारी शक्ती ॲप हे कधी चालू होणार व चालू होणार आहे की नाही. जर नारी शक्ती ॲप हे चालू होणार नसेल तर आम्ही लाडकी बहीणचे फॉर्म कुठं भरायचे. तर मित्रांनो, नारी शक्ती ॲप हे चालू होण्याची शक्यता कमी आहे, कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ज्याने पण नारी शक्ती ॲपमध्ये फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत किंवा काही कारणाने रिजेक्ट झालेले आहेत. म्हणजेच आता नारी शक्ती ॲप हे चालू होण्याची शक्यता कमी आहे व आता फॉर्म हे फक्त वेबसाईटवर भरायचे आहेत. काही जणांचे अजून कमेंट होते की वेबसाईट पण चालत नाही. तर मित्रांनो, वेबसाईटवर सध्या सर्व्हरवर लोड आहे. सर्व लोक या वेबसाईटला व्हिजिट करून फॉर्म भरण्यासाठी प्रक्रिया करत आहेत. त्यामुळे वेबसाईट चालत नाही. यासाठी आपण रात्री उशिरा म्हणजेच रात्रीच्या 3 वाजल्यानंतर किंवा सकाळी लवकर म्हणजे 5 किंवा 6 वाजल्यानंतर आपण हे ट्राय करू शकता. आपले फॉर्म सबमिट होईल व वेबसाईटवर फॉर्म सबमिट झाल्यानंतर लवकरच आपल्या फॉर्मची तपासणी करण्यात येईल व आपले फॉर्म अप्रूव्ड किंवा काही कारणाने रिजेक्ट करण्यात येतील. नारी शक्ती ॲप हे आता चालू होण्याची शक्यता कमीच आहे व वेबसाईटवर फॉर्म भरताना आपल्या आधार कार्डला आपले मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर आपले मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक नसेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. नारी शक्ती ॲपमध्ये जर मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसला तरी फॉर्म भरता येत होते, पण वेब पोर्टलवर आता लिंक असणे आवश्यक आहे. जर आतापर्यंत आपला मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांकशी लिंक नाही तर आपल्या जवळच्या आधार सेंटरला जाऊन आपण नंबर लिंक करू शकता किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पण हे सेवा चालू असते. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण आपल्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आपला आधारला मोबाईल क्रमांक लिंक करू शकता व तसेच पोस्टमध्ये जाऊन किंवा आपल्या जवळच्या बँकमध्ये जाऊन आपले DBT लिंक करा व जर DBT इनॅक्टिव्ह असेल तर या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला आहे, ते आपल्या चॅनलवर आहे, ते पहा. जर इनॅक्टिव्ह असेल तर बँकेत जावा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये नवीन खाते उघडा. त्यावर 12 तासामध्ये DBT ॲक्टिव्ह करून मिळेल.